पण आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला कोण सपोर्ट करणार? तरुण कार्यकर्त्यांना कोण सपोर्ट करणार? जनतानं तुम्ही लक्षात दिलं तर चालेल. तुम्ही स्टार बनवणार, तुम्ही सोशल मीडियाला गाजवणार, तुम्ही जनता म्हणजे ट्विट करणार छोट्या छोट्या लोकांवरनी, छोट्या छोट्या जातींवरनी, गरिबावरनी, दलितावरनी, वंचितावरनी, बाकीच्या लोकांवरनी भ्रष्टाचार होतो, अत्याचार होतो, लोकांमध्ये फिरतो, लोकांमधला अनुभव घेतो. कुठं काय होतं, मोठ्याला काय झाले तर लगेच सुरक्षा येते. गरीब मरतंय तर मरू द्या, गरिबासाठी कोण बघत नाही. पण आम्ही गरिबासाठी मेलो तर चालेल. गरीबच आहे आम्ही, लय मोठं नाही, गरिबांचेच नेता आहे, गरिबांचेच कार्यकर्ता आहे आम्ही. लय मोठं श्रीमंत नाही, मेलो तर चालेल. जोपर्यंत माझा आत्मा, जोपर्यंत शरीर चालते तोपर्यंत मी भाषणं करणार. जनतांसाठी मेलो तर चालेल. महाराष्ट्रातल्या आया बहिणींसाठी बलात्कार होतं, हे होतं, ते होतं. महाराष्ट्रात हुकुमशाही आली, लोकशाही तर संपली. महाराष्ट्रातली जनताने लक्षात घ्यायला पाहिजे कोणाला सपोर्ट कर. आज संपूर्ण महाराष्ट्रातला रंगपंचमीचा संपूर्ण छत्रपती शिवरायांच्या मावळ्याला नमस्कार करतो. आणि छत्रपती छावा पिक्चरनं तर संपूर्ण महाराष्ट्रात तर धुवाच उडवला आहे. संभाजी महाराज म्हणजे छत्रपतींचा छावा होतं. पण छावाचा तर इतिहास, एक पिक्चरमधला एक इतिहास कळला. ते पिक्चर मी बघितलं, त्या पिक्चरातली जाणीव कळली. त्या पिक्चरामध्ये काय लिहिलं आहे, काय मार्फत केलं आहे, ते पिक्चर कसा शूट केला आहे संभाजी महाराजावर. त्या पिक्चरमधनं आपल्याला काय शिकायला भेटलं, त्या पिक्चरमधनं काय शिकवून बिगली, ती पिक्चर कसा लिहिला आहे, कसा त्या पिक्चरचा अनुभव घेतला. तर संभाजी महाराजांचा छावा पिक्चर मी बघितला तर माझ्या डोळ्यातनं पाणी आलं, अश्रू आलं ती पिक्चर बघून. छावा पण मी सकाळ अक्षर झालो, रडलो ती पिक्चर बघून. महाराष्ट्रातली जनताने, महाराष्ट्रातल्या युवकांनी, महाराष्ट्रातल्या भागाने आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो जनताने एवढं प्रेम दिलं यूट्यूबच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून. चांगदेव जाधवला महाराष्ट्रातल्या जनतासमोर लवकरात लवकर स्टार बनवून, फॉलोअर्स करून, सबस्क्राईब करून तुम्हीच काढायचा. आता तुमच्या हातात आहे, शिवभक्तांच्या हातात आहे, सगळ्या जनतांच्या हातात आहे. मी सगळ्यांसाठी आहे. महाराष्ट्रात कुठं भ्रष्टाचार होईल, कुठं गोरगरिबावर अत्याचार होईल, तिथं माझा आवाज असणार, तिथं मजबूत मी पाय येणं मजबूत. छत्रपती शिवरायांचा विचार आणि हिंदुत्वाची शान, भगवा झेंड्याची शान, सगळ्यांचंच भगवा झेंडा शान आहे. भगवत तरुणांचं युवकाच्या भागाने मी सण करायला बघतोय आणि त्यांच्यामधले एक विचार तरुणांतर तसं करायला बघतोय. जय हिंद, जय शिवराय.